जशी जशी अग्निशामक दलाचे टीम या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे, परंतु आपण पाहत आहोत पुन्हा एकदा आगीचे भडके या ठिकाणी उठत आहेत आणि आग ही आटोक्यामध्ये येत नाहीये। या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले आहे, पूर्ण घाटामध्ये गाड्या जाम झालेल्या आहेत आणि पाहणाऱ्यांची देखील या ठिकाणी खूप मोठी संख्या आहे। दुर्दैवाने या ठिकाणी जास्त काही हानी झालेली नाही, म्हणजे मृत्युमुखी पडण्याची जी हे करतो ना मध्ये शॉर्ट करतो ना ओके बर का आपण पाहत आहोत कशा प्रकारे भडके उडतात आगीचे बा पूर्ण गाडी जळून खाक झालेली आहे। किती मिनिटं आपण पाहत आहोत बीड पासून जवळ असलेला पालीचा घाट म्हणून जो ओळखला जातो, या घाटामध्ये दोन गाड्यांच्या अपघातामध्ये एका गाडीमध्ये डिझेलचं टँकर चालू होतं आणि या डिझेलच्या टँकरचा आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं प्रचंड अशी आग या ठिकाणी लागलेली आहे। गेल्या तासभरापासून आग विझवण्याचे अतोनात प्रयत्न चालू असताना देखील ही आग विझली जात नाहीये आणि या ठिकाणी खूप असं ध्वनी प्रदूषण देखील झालेलं आहे। आपण पाहू शकता अग्निशामक दलाचे जे शिपाई आहेत ते गेल्या अर्ध्या तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत, परंतु ही आग विझली जात नाही। ते डिझेलचं टँकर असल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आगीचे भडके उठत आहेत। आपण या ठिकाणी पाहत आहोत बीड पासून अगदी जवळ असलेलं, बीड पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेला पालीचा घाट, हा पालीचा घाट आपण संबंध महाराष्ट्रातले लोक ओळखतात आणि याच पालीच्या घाटामध्ये आपण पाहत आहोत की दुसऱ्यांदा आग लागली आहे। मागच्या वर्षी देखील अशा प्रकारे आग लागली होती ऑइलच्या टँकरची आणि आता जे आपण आग पाहत आहोत की डिझेलच्या टँकरची आग लागली आहे असं या ठिकाणी आपण पाहत आहोत। अग्निशामक दलाच्या अतोनात प्रयत्नातून ही आग कंट्रोल करण्याचे या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत आणि आग थोडी थोडी कंट्रोल होत आहे। गेल्या तासभरापासून पूर्णपणे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं। आता या ठिकाणी पोलीस दलाच्या मदतीने थोडीफार या ठिकाणी जे ट्रॅफिक आहे ही कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत। गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून जे आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नाला या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि अग्निशामक दलाच्या बहादूर जवानांनी या ठिकाणी आग विझवलेली आहे। आपण पाहू शकता पालीच्या घाटामध्ये जी आग लागली होती ती आग विझवण्यामध्ये या ठिकाणी यशस्वीरित्या आग विझवण्यामध्ये अग्निशामक दलाचे वीर जवान यशस्वी झालेले आहेत। नमस्कार, बीड पासून जवळ असलेल्या पालीच्या घाटामध्ये 5 वाजल्यापासून जी आग लागली होती, 2 गाड्यांचा भीषण असा अपघात झाला होता आणि त्यामध्ये जे डिझेलचं टँकर होतं त्यांनी पेट घेतला होता। तर गेल्या 1-1.5 तासापासून पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल या आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते। पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रॅफिक
आणि आगीपासून लोकांना वाचवण्याचं काम केलंय. आपण या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याकडून आपण माहिती घेणार आहोत. सर, कशा प्रकारे सांगा तुम्ही की आपण ही आग कशाला लागली होती आणि काय झालं होतं? आग कंटेनरने याला धडक दिल्यामुळे डिझेलच्या गाडीला पाठीमागनं धडक दिली आणि धडक दिल्यामुळे ती गाडी पलटी झाली. पलटी होऊन गाडीची थिंगी उडून त्या गाडीने पेट पकडलेला आहे. पण त्या या आगीमध्ये काही जीवित हानी वगैरे काय झाली आहे का? जीवित हानी झालेली ती काही कळलेलं नाहीये. त्याचे जर आता ती गाडी विझवण्यात आली त्याच्यानंतर त्याच्याकडनं कळल की आपल्या जीवित हानीचा होतापर्यंत जीवित हानी झालेली नाहीये. अच्छा, आता जे ट्रॅफिक वगैरे आहे ते आता व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी हँडल केलेले बिलकुल आपण पूर्ण सुरळीत वाहतूक सुरळीत करून एक लेन चालू ठेवून एक लेन बंद करून एकाच लेननं पूर्ण दोन्ही वाहतूक सध्या सुरळीत चालू केलेली आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहत आहोत जी आग लागली होती त्या आगीमध्ये जीवित हानी झाली का नाही हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगता आलं नाही, परंतु ट्रॅफिकला देखील पोलीस प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्थितपणे हाताळलं आहे. हवेची एक लाईन बंद ठेवली आहे आणि एक लाईनने व्यवस्थितपणे पोलीस अधिकारी या ठिकाणी त्यांचं दक्षतापूर्वक असं काम पार पाडत आहेत आणि या ठिकाणी 100% आग विझलेली आहे आणि पोलीस प्रशासनाला आणि अग्निशमन दलाला या ठिकाणी यश मिळाले आहे. धन्यवाद.